नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख आपले या ॲग्रोनॉमीच्या नवीन सिरीजमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा या सिरीजमध्ये आपण ॲग्रोनॉमीचं पहिले जो ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रो 111 नावाचा सब्जेक्ट असतो, ठीक आहे. फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी यामध्ये सगळ्या बेसिकच्या गोष्टी असतात की ज्या आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी आपण बघणार आहोत, ठीक आहे. तर ही जी लेक्चर सिरीज असेल ही तुमची MCR ची एक्झाम असेल, ICR ची एक्झाम असेल किंवा तुमचा जो ॲग्रो 111चा फर्स्ट सेमिस्टरचा कोर्स आहे त्याच्यासाठी हेल्पफुल राहील. शिवाय काही ज्या गोष्टी असतील त्या ॲग्री MPSCची जो मेन्स आता जी रिटर्न झालेली आहे त्याच्यासाठी सुद्धा ही सिरीज हेल्पफुल ठरू शकते, ठीक आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. तर आपण आज बघू ॲग्रोनॉम नाम त्याची डेफिनेशन, ठीक आहे. आणि आज जे पहिलं लेक्चर आहे त्या ॲग्रोनॉमीची डेफिनेशन त्याचं मिनिंग घेणार आहे आणि रिलेशनशिप विथ अलाइड सायन्सेस हे आपण कव्हर करणार आहोत, ठीक आहे. तर बघा डेफिनेशन बघा समजून घेऊ पहिले. ॲग्रोनॉमी इज द ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स. ॲग्रिकल्चरल सायन्सची एक ब्रँच आहे विच डील्स विथ द सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ सॉईल, वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट, ठीक आहे. ॲग्रोनॉमी बेसिकली काय आहे की ॲग्रिकल्चरल सायन्स आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की सॉईल असेल, वॉटर असेल आणि क्रॉप यांचं काय करायचं, मॅनेजमेंट करायचं, ठीक आहे. सगळ्या ज्या काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस असतील त्या येतात ॲग्रोनॉमीमध्ये. एक्झाम्पल घेऊ. सॉईल मॅनेजमेंटमध्ये जसं की तुमचं टिलेज असेल, ठीक आहे. टिलेज असेल त्यानंतर त्याचं फर्टिलायझर मॅनेजमेंट म्हणजे आपण त्याला न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणतो. किंवा काही सॉईल जर प्रॉब्लेमॅटिक असतील जसं की सलाईन सॉईल असेल, अल्कलाईन सॉईल असेल, ठीक आहे. सलाईन सॉईल म्हणजे की ज्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण जास्त असतं, ठीक आहे. सलाईन सॉईल असेल, अल्कलाईन सॉईल असेल, ॲसिडिक सॉईल असेल, ठीक आहे. याच्या सॉईल असेल यांचं मॅनेजमेंट करणे. त्यानंतर वॉटर मॅनेजमेंट तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक क्रॉपला वॉटरची रिक्वायरमेंट असते. मग त्या अकॉर्डिंग टू द दॅट क्रॉप पर्टिक्युलर डिमांड ऑफ दॅट क्रॉप वॉटरचं मॅनेजमेंट करणे म्हणजे इरिगेशन रिक्वायरमेंट असेल क्रॉपची, ठीक आहे, ती फुलफिल करणे. त्यानंतर ओव्हरऑल क्रॉप मॅनेजमेंट जे असेल, ठीक आहे, क्रॉपला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ स्प्रेइंग असेल, ठीक आहे. त्यानंतर ज्या काही मॅनेजमेंट प्रॅक्टिस असतील, ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पल अजून घेऊ शकतो आपण की थिनिंग असेल, ठीक आहे. थिनिंग म्हणजे काय, विरळणी करणे. त्यानंतर काही त्याची खुडणी वगैरे करणे असेल किंवा ज्या काही क्रॉपला रिक्वायरमेंट असेल त्या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट करणे हे सगळं येतं तुमच्या ॲग्रोनॉमी नावाच्या डिव्हिजनमध्ये किंवा सब्जेक्टमध्ये. परत एकदा डेफिनेशन बघू. ॲग्रोनॉमी इज द ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स विच डील्स विथ द प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ सॉईल, वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट, ठीक आहे. डेफिनेशनवर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यावर वारंवार ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन विचारले जातात. एग्रोनॉमी टर्म डिराईव्ह फ्रॉम ग्रीक वर्ड. कोणत्या लँग्वेजमधून डिराईव्ह झाले, तर ग्रीक लँग्वेजमधून डिराईव्ह झालेलं आहे. तर ते कोणते दोन ग्रीक वर्ड आहे, टू ग्रीक वर्ड पासून ॲग्रोनॉमी टर्म आलेले. तर सगळ्यात पहिला ॲग्रोज म्हणजे काय, फील्ड. ॲग्रोज मिनिंग फील्ड अँड नॉमस मीन्स टू मॅनेज. ॲग्रोज मीन्स फील्ड अँड नॉमोस मीन्स टू मॅनेज, ठीक आहे. तर हे जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा रिलेशनशिप ऑफ ॲग्रोनॉमी विथ अलाइड सायन्सेस. एक मिनटं हे आपण रब करू. रिलेशनशिप ऑफ ॲग्रोनॉमी विथ अलाइड सायन्सेस. जे काही वेगवेगळे अलाइड सायन्सेस आहेत, ठीक आहे, ॲग्रोनॉमीला रिलेटेड, ठीक आहे, त्यांचं रिलेशन काय आहे, ठीक आहे, त्यांचं रिलेशन काय आहे ॲग्रोनॉमी सोबत का,
काय हेल्पफुल आहेत किंवा काय रिलेट आहेत. तर बघा, रिलेशनशिप ऑफ ॲग्रोनॉमी विथ अलाइड सायन्सेस. ठीक आहे. काय याच्यामध्ये बघा, ॲग्रोनॉमी इज अप्लाइड सायन्स अँड इज क्लोजली रिलेटेड अँड लार्जली डिपेंडेंट ऑन बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस. ठीक आहे. म्हणजे जे काही बेसिक सायन्स असतील आपले फिजिक्स केमिस्ट्री, हे काय झाली बेसिक सायन्स आहे. आणि अप्लाइड सायन्सेस आपली ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, प्लॅन्ट पॅथॉलॉजी, ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी, हे अप्लाइड सायन्सेस आहे. तर याच्यासोबत रिलेशन काय आहे ॲग्रोनॉमीचं ते आपल्याला बघायचं आहे. तर वेगवेगळ्या ह्या ब्रँचेस असतात आपल्या, ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, प्लॅन्ट पॅथॉलॉजी, ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी, इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, ॲग्रिकल्चर बॉटनी, इंजिनिअरिंग, ॲनिमल सायन्स अँड डेअरी सायन्स, हॉर्टिकल्चर, ॲग्रो फॉरेस्ट्री, ह्या वेगवेगळ्या ब्रँचेस आपल्या असतात, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर बघा, यांचं रिलेशन आपल्याला वन बाय वन एक्सप्लेन करायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. आता ॲग्रोनॉमीचं आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीचं काय रिलेशन आहे बघा. आता ॲग्रोनॉमीमध्ये आपण बघितलं की काय असतं रे, सॉईल मॅनेजमेंट असतं. काय असतं? सॉईल मॅनेजमेंट. आपण म्हटलं ना डेफिनेशनमध्ये काय म्हटलं, ॲग्रोनॉमी इज द ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ द प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ सॉईल, वॉटर आणि क्रॉप मॅनेजमेंट. आता तिथलं सॉईल मॅनेजमेंटचं बघा, सॉईल मॅनेजमेंट जे करतो आपण ॲग्रोनॉमीमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो आपला ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीचा. म्हणजे आपल्या क्रॉपला जे काही न्यूट्रिएंट प्रोव्हाइड होतात, न्यूट्रिएंट, जे काय आपल्या क्रॉपला न्यूट्रिएंटची गरज असते, ती कुठून भागवली जाते, तर ती सॉईलमधून भागवली जाते. ठीक आहे. आणि या सॉईलमध्ये न्यूट्रिएंट आपल्याला ऍड करायचे असतील, तर ती जी डिपार्टमेंट आहे किंवा जे डिव्हिजन आहे, ते ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीच्या माध्यमातून आपण करत असतो. त्याचबरोबर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, की सॉईल जर काही प्रॉब्लेमॅटिक सॉईल प्रॉब्लेमॅटिक सॉईल असतील, म्हणजे ज्या काही सॉईल ॲसिडिक असेल, ॲसिडिक, ठीक आहे. त्यानंतर काही अल्कलाईन सॉईल असतील, काही सलाईन सॉईल असतील. आता बघा, इफेक्टिव्ह क्रॉप प्रोडक्शनसाठी आपला सॉईलचा पीएच जो असतो, म्हणजे असला पाहिजे 7.5 6.5 ते 7.5, एवढा पीएच जर सॉईलचा असेल, तर या सॉईलच्या पीएच मध्ये, याला आपण काय म्हणतो, न्यूट्रल सॉईल पीएच. या सॉईल असा जर सॉईलचा पीएच असेल किंवा सॉईल जर न्यूट्रल असेल, तर काय होतं, जास्तीत जास्त न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं, किंवा जास्तीत जास्त न्यूट्रिएंट जे ते क्रॉपद्वारे ॲब्सॉर्ब केले जाऊ शकतात. ठीक आहे. पण जर का सॉईलमध्ये काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे सॉईल ॲसिडिक असेल, अल्कलाईन असेल किंवा सलाईन असेल, तर काय होतं, म्हणजे ॲसिडिक असणे म्हणजे काय, की सॉईलचा पीएच जो आहे तो 6.5च्या काय असतो, खाली असतो. सॉईलचा पीएच कमी असतो. आणि अल्कलाईन सलाईन म्हणजे सॉईलचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असणार आहे. तर मग यामुळे काय होतं, की जे काही न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन आहे ते काय होतं, कमी होतं. न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन काय होतं, कमी होतं. मग हे आपलं न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन कमी झालं, तर आपल्या क्रॉपचं व्यवस्थित ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार नाही. म्हणजे काय होईल, आपल्याला यील्ड कमी होईल. मग हे जे सॉईलचं मॅनेजमेंट केलं जातं, सॉईलचं मॅनेजमेंट म्हणजे काय, सर सॉईल जर ॲसिडिक असेल, तर म्हणजे सरळ सरळ काय करायचं, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल सॉईलच्या पीएचमध्ये, ॲसिडिक असेल, अल्कलाईन असेल, सलाईन असेल, तर त्याचा पीएच नॉर्मल करणे. ठीक आहे. नॉर्मल करणे कसा केला जातो, वेगवेगळे जे अमेंडमेंट असतील, सुधारणा असतील, सुधारक असतील, ते त्याच्यामध्ये टाकले जातात. मग हे जे आहे, हे मॅनेजमेंट करण्याचं काम आपण काय करतो, सॉईल सायन्सच्या मदतीनं करत असतो, म्हणजे ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीच्या. बघा, आता वाचून घेऊ. ॲग्रोनॉमी वुड नीड हेल्प ऑफ फर्टिलायझर वेन देअर इज अ क्वेश्चन ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन टू द क्रॉप. बघा, फर्टिलायझरशी रिलेटेड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री आहे, आणि फर्टिलायझर काय करतं, न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतं. त्यानंतर सॉईल सायन्स नॉलेज इज हेल्पफुल फॉर द मॅनेजमेंट ऑफ प्रॉब्लेमॅटिक सॉईल लाईक ॲसिडिक सॉईल, सलाईन सॉईल आणि अल्कली सॉईल. मी जे एक्सप्लेन केलं तेच याच्यामध्ये दिलेलं आहे, फक्त आपण जस्ट रीड केलं. समजलं असेल तर व्यवस्थितरित्या कमेंट करायच्या, की तुम्हाला समजत आहे, किंवा आपल्याला काही जर चेंज करायचं असेल लँग्वेजमध्ये किंवा समजत नसेल, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. म्हणजे त्यानंतर आपण ते काय करू शकतो, चेंज करू शकतो. जर तुम्हाला समजत नसेल तर समजून सांगण्याची पद्धत. ठीक आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट जे डिपार्टमेंट आहे किंवा नेक्स्ट जे ब्रँचेस आहे, ते कोणते, प्लांट पॅथॉलॉजी. बघा, आपण काय बघतोय, की रिलेशनशिप ऑफ ॲग्रोनॉमी विथ अदर किंवा अलाइड सायन्सेस. जे काही अलाइड सायन्स आहे त्यांच्यासोबत
ॲग्रोनॉमीचं काय आहे, रिलेशन काय आहे. ठीक आहे, हे आपण बघत आहे. ठीक आहे. त्या बघा, प्लांट पॅथॉलॉजी. आता प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे काय रे? पॅथॉलॉजी म्हणजे काय, याच्यामध्ये काय असणार आहे, वेगवेगळे पॅथोजन असणार आहे. ठीक आहे. पॅथोजन, पॅथोजनचा स्टडी याच्यामध्ये केला जातो प्लांट पॅथॉलॉजीमध्ये. ठीक आहे. पॅथोजन काय करतात रे, काही जे हार्मफुल पॅथोजन असतील ते काय करतात, डिसीज कॉज करतात. ठीक आहे, कॉजल ऑर्गॅनिझम आपण त्याला म्हणतो. काय करतात पॅथोजन, डिसीज कॉज करतात. आणि आपल्या क्रॉपवर सुद्धा काय येत असतात रे, डिसीज येत असतात. आणि हे जे डिसीज असतात, ठीक आहे, ते हे जे डिसीजचं आपल्याला काय करावं लागतं, मॅनेजमेंट करावं लागतं. आपण काय म्हटलं की ॲग्रोनॉमी काय करतं, सॉईलचं मॅनेजमेंट, वॉटरचं मॅनेजमेंट आणि क्रॉप मॅनेजमेंट. आता क्रॉप मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे, इन्सेक्ट असेल, पेस्ट असेल, डिसीज असेल, यांचं मॅनेजमेंट सुद्धा केलं जातं. मग ते कोणत्या डिपार्टमेंटची हेल्प करून घेतलं जातं, तर प्लांट पॅथॉलॉजी. बघा, प्लांट पॅथॉलॉजी रिलेटेड विथ ॲग्रोनॉमी फॉर द मॅनेजमेंट ऑफ डिसीजेस ऑफ द क्रॉप अँड द नॉलेज ऑफ मायक्रोबायोलॉजी इसेन्शियल फॉर द यूज ऑफ बायो फर्टिलायझर. आता प्लांट पॅथॉलॉजीच्या अंडर एक अजून ब्रँच येते, मायक्रोबायोलॉजी, ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी. हे कशासाठी हेल्पफुल आहे आपल्याला, बायो फर्टिलायझरच्या नॉलेजसाठी. बायो फर्टिलायझर म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण आता, रायझोबियम. रायझोबियम काय करतं रे, रायझोबियम जे आहे ते काय करतं, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करतं. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करतं. कशामध्ये, तर जे काही लेग्युमिनस प्लांट असतील तुमचे, म्हणजे लेग्युमिनस म्हणजे काय, ज्या झाडाच्या मुळाला गाठी येतात, अशा गाठी गाठी असतात छोट्या छोट्या. तुम्ही बघा, हरभरा असेल, सोयाबीन असेल, यांचे तुम्ही जर ते शेतामध्ये गेल्यानंतर उपटून बघितलं तर त्याच्या मुळाला काय असतात रे, गाठी असतात. ठीक आहे. तर अशा प्लांटमध्ये रायझोबियम जे काही बायो फर्टिलायझर आहे ते ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करतो. ठीक आहे. आणि जो की आपल्या क्रॉपला हेल्पफुल असतो. आणि म्हणूनच आपण जे लेग्युमिनस क्रॉप असतात त्यांना नायट्रोजनचा जो डोस असतो तो कमी देतो. नायट्रोजनचा डोस काय असतो, तो कमी देतो. कारण की ते ऑलरेडी काय करतात, ॲटमॉस्फिअर मधलं नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करतात. ठीक आहे. त्यानंतरची तुमची ब्रँच आहे अलाइड सायन्स, आपण त्याला म्हणू ॲग्रिकल्चर एंटमॉलॉजी. एंटमॉलॉजी काय करतं, इन्सेक्टचा स्टडी करतं. इन्सेक्टचे रिलेटेड आहे. म्हणजे आपल्या क्रॉपवर येणारे जे इन्सेक्ट असतील त्याचं मॅनेजमेंट करण्याचं काम कोणत्या डिव्हिजन अंडर होणार आहे, तर एंटमॉलॉजी, ॲग्रिकल्चरल एंटमॉलॉजी. ठीक आहे. त्यानंतर तुमची डिव्हिजन आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ठीक आहे. आता ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा आपल्या ॲग्रोनॉमीशी संबंध काय, आता बघा, वेगवेगळे आपण समजा क्रॉप प्रोड्यूस केलं आणि त्या क्रॉपचं जे काही फार्म रेकॉर्ड असेल, ठीक आहे, म्हणजे खर्च असेल, काय वेगवेगळे जे फार्म रेकॉर्ड असेल, किंवा किती उत्पन्न झालं किंवा किती फायदा झाला, म्हणजे त्याचा BC रेशो काढणे. ठीक आहे. किंवा फार्म रेकॉर्ड मेंटेन करणे, याच्यासाठी महत्त्वाचं असतं तुमचं ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. बघा, वाचून घेऊ आपण. बघा, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स इज युजफुल फॉर मेंटेनिंग फार्म रेकॉर्ड, फार्म अकाउंट अँड महत्त्वाचं मार्केटिंग ऑफ द व्हेरियस फार्म प्रोडक्ट. ठीक आहे. त्यानंतर काय, बेनिफिट कॉस्ट रेशो, नेट प्रॉफिट काढणे. ठीक आहे. म्हणजे एक ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स ॲग्रोनॉमीशी रिलेटेड कसं आहे की वेगवेगळे जे फार्म रेकॉर्ड असतील, फार्म अकाउंट असतील, आणि आपण तयार केलेल्या मालाची मार्केटिंग. ठीक आहे. मार्केटिंग ऑफ द व्हेरियस प्रोडक्ट. त्यानंतर बेनिफिट कॉस्ट रेशो काढणे आणि नेट प्रॉफिट. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी येतात तुमच्या ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट नंतरचा आहे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. बऱ्याच वेळा आपल्याला UGला असताना ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन वाचण्याचा कंटाळा येतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचा फर्स्ट सेमिस्टरचा ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन बॅक असतो. ठीक आहे. कंटाळा येतो आपल्याला त्याचा. पण सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट बघा काय असतं, ॲग्रिकल्चरची जी सिस्टीम आहे ती 3 डिपार्टमेंट अंडर काम करते. 3 डिपार्टमेंट किंवा 3 विंग म्हणू आपण त्याला. ठीक आहे. याच्यामध्ये असतं ॲग्रिकल्चर रिसर्च, त्यानंतर असतं ॲग्रिकल्चर एज्युकेशन, आणि तिसरी विंग असते ती असते ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. ठीक आहे. आता बघा, ॲग्रिकल्चर रिसर्च जे आहे ते जे काय वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट असतील त्या ठिकाणी काय केलं जातं, शोध लावले जातात, संशोधन केलं जातं. ठीक आहे. ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये काय केलं जातं, संशोधन केलं जातं. ठीक आहे. आणि त्यानंतर काय होतं की जे जे काही संशोधन केलं जातं त्याच्याच्या बेसिसवर
काही जे प्रयोग असतात ते कंडक्ट केल्यानंतर त्याचे जे निष्कर्ष असतात त्याच्यावर थिसिस वगैरे प्रिंट करून वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये ते पब्लिश केलं जातं. आणि काही जो पार्ट असतो जो महत्वाचा आहे तो सिलेबसला देतात. ठीक आहे. मग आपण ॲग्रिकल्चर एज्युकेशन घेतो. ठीक आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर एज्युकेशन म्हणजे सध्या आपण काय करतो, ॲग्रिकल्चर एज्युकेशन घेतोय. म्हणजे ॲग्रिकल्चरमधल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी असतील किंवा जो काय आपला सिलेबस असेल ॲग्रिकल्चरचा बनवलेला तो काय शिकण्याचं आणि शिकवण्याचं काम जे केलं जातं ते असतं ॲग्रिकल्चर एज्युकेशन. आणि त्यानंतर बघा आता ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं का बरं? तर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन म्हणजे काय, हे जे काही नवीन नवीन शोध विद्यापीठामध्ये लागलेले आहे, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये लागलेले आहे, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, नवीन व्हेरायटी डेव्हलप झाली, तर हे जे आहे, हे जे काम आहे विद्यापीठाचं, रिसर्च इन्स्टिट्यूटचं, हे फार्मरपर्यंत पोहोचवणे. फार्मर, आता हे जे काम आहे हे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनचं, सॉरी, ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये जे नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, व्हेरायटी डेव्हलप झाली, हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. म्हणजे ज्ञानाचा विस्तार, त्याला मराठीत काय म्हणतात, विस्तार शिक्षण म्हणतात एक्सटेन्शनला. म्हणजे एखादी नवीन व्हेरायटी डेव्हलप झाली, एक्झाम्पल घेऊ आपण, तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा, नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असतं? तर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. ठीक आहे. आता बघून घ्या, आपण वाचून घेऊ. समजलं असेल तर एकदा कमेंट करा. ठीक आहे. बघा, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन इज रिलेटेड विथ द यूज ऑफ डिफरंट मेथड और टेक्निक फॉर द ट्रान्सफर ऑफ न्यू टेक्नॉलॉजी टू द फार्मर. जे काय ॲग्रो टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं, ॲक्च्युली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. तर बघा काय म्हटलं, ॲग्रिकल्चर वर्कर ॲक्ट एज अ ब्रिज बिटवीन फार्मर अँड सायंटिस्ट. मी काय म्हटलं की जे काही शास्त्रज्ञ असतील ते काही शोध लावतात वेगवेगळा, त्यांच्यापासून तो शोध शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो ब्रिज असतो, म्हणजे दुवा असतो, तो कोण असतं? ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन वर्कर. म्हणजे काय, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन डिव्हिजन म्हणू आपण त्याला. सॉरी. ठीक आहे, समजलं. तर त्यानंतर बघा, नंतरची आपली ब्रँच आहे ॲग्रिकल्चर बॉटनी. एकदा एक क्लिअर करतो. त्यानंतर बघा ॲग्रिकल्चर बॉटनी. आता ॲग्रिकल्चर बॉटनीत आपण 12वी पासून 11वी पासून चांगल्या प्रकारे शिकत आलेलो आहे. तर बॉटनीमध्ये म्हणजे काय काय शिकतो आपण ॲग्रिकल्चरमध्ये, किंवा ॲग्रोनॉमीशी रिलेटेड कशी आहे? तर याच्या बॉटनीमध्ये काय असतं, प्लांटची मॉर्फॉलॉजीचा स्टडी केला जातो. त्यानंतर प्लांटच्या फिजिओलॉजीचा स्टडी केला जातो आणि प्लांट ब्रीडिंग, या सगळ्या गोष्टी. प्लांटची मॉर्फॉलॉजी असेल, प्लांटची फिजिओलॉजी असेल. ठीक आहे. आता प्लांट मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल जो काही स्टडी केला जातो, ठीक आहे, प्लांटचा. ठीक आहे. ती झाली मॉर्फॉलॉजी, त्याचे लिव्ज वगैरे असतील ते. नंतर फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे इंटरनल स्टडी. ठीक आहे. म्हणजे प्लांटमध्ये पाणी कसं ॲब्सॉर्ब केलं जातं, ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन, पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. ठीक आहे. या सगळ्याचे काय प्लांट फिजिओलॉजीमध्ये येतात. आणि प्लांट ब्रीडिंगमध्ये काय येतं की नवीन व्हेरायटी तयार करणे. ठीक आहे. नवीन हायब्रिड असेल, व्हेरायटी असेल, हे तयार करणे, याचं काम चालतं प्लांट ब्रीडिंगमध्ये. ठीक आहे. बघा, प्लांट ब्रीडिंग सायन्स इज युजफुल फॉर इव्हॉल्विंग व्हेरायटीज ऑर हायब्रिड ऑफ द क्रॉप सुटेबल फॉर अ पर्टिक्युलर रिजन. ठीक आहे. आता ॲग्रिकल्चर बॉटनीमधला प्लांट ब्रीडिंग हा खूप महत्वाचा डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की एखादा ऑब्जेक्टिव्ह ठेवून, समजा ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे की दोन ऑब्जेक्टिव्ह, समजा की हायर इल्ड पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे आता बघा, ब्रीडिंगमध्ये ऑब्जेक्टिव्ह कसे ठरवले जातात की एखादा प्रॉब्लेम असेल, समजा सोयाबीनचं उत्पन्न खूपच कमी होत आहे, तर मग ब्रीडर काय करतो की आपल्याला ब्रीडिंगचा ऑब्जेक्टिव्ह ठेवायचा हायर इल्ड. आणि त्याचबरोबर काय आहे की बा सोयाबीन जे आहे ती येलो मोझॅक व्हायरस जो आहे, YMV, याला खूप काय आहे, प्रमाणात बळी पडत आहेत. मग ब्रीडिंगचे ऑब्जेक्टिव्ह त्यांनी ठरवले ब्रीडरने की हायर इल्ड देणारी पाहिजे, आणि YMV येलो मोझॅक व्हायरसला काय पाहिजे, ती रेजिस्टंट पाहिजेत, असे ब्रीडिंगचे ऑब्जेक्टिव्ह ठेवले. मग ते काय करतात, एक जो पॅरेंट असतो तो हायर इल्डवाला सिलेक्ट करणार. कोणता असा पॅरेंट आहे की त्याच्यामध्ये हायर इल्ड आहे, आणि एखादी व्हेरायटी असेल किंवा लोकल हायब्रिड असेल किंवा लोकल व्हेरायटी असेल की ती असं दिसतंय की ही येलो मोझॅक व्हायरसला काय आहे, रेजिस्टंट आहे.
मग असे दोन सुटेबल पॅरेंट जे असतील ते घेतले जातात आणि त्यांच्यामध्ये काय केला जातो, क्रॉस केला जातो आणि असे सततचे क्रॉस करून त्यानंतर क्रॉस केल्यानंतर ते जे काही सीड असेल, म्हणजे जी काही व्हेरायटी आपल्याला तयार झालेली आहे, नवीन नवीन जो अ, तयार झालेले आहे, त्याचे काय केले जातात, MLT ट्रायल, मल्टी लोकेशनल ट्रायल, म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये ते पाठवलं जातं. ठीक आहे. वेगवेगळ्या भागामध्ये समजा महाराष्ट्रामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये समजा काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते सीड टाकलं जाईल, काही विदर्भामध्ये दिलं जाईल, काही मराठवाड्यामध्ये दिलं जाईल आणि वेगवेगळ्या भागाचा डेटा कलेक्ट केल्यानंतर, ते ॲनालिसिस केल्यानंतर ती व्हेरायटी जी आहे, नवीन तयार झालेली, ती कोणत्या भागासाठी सुटेबल आहे ते ठरवलं जातं आणि ते जाहीर केलं जातं की पर्टिक्युलर या रिजनसाठी ही व्हेरायटी तयार केल्या आहे. ठीक आहे. तर हे सगळं काम जे चालतं ते आता ॲग्रिकल्चर बॉटनीच्या अंडर चालतं. त्यानंतर आहे तुमची ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कसं ॲग्रोनॉमीला हेल्प करतं, तर त्याच्यामध्ये बघा, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे टूल्स असतील, त्याची डेव्हलपमेंट असेल बघा. Development and use of the improved tools, implement farm machinery required for various operation and use of micro irrigation system. मायक्रो इरिगेशन सिस्टीममध्ये तुमचं स्प्रिंकलर असेल, ड्रिप असेल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मॉडर्न ज्या टेक्निक आहेत इरिगेशनच्या, त्याचबरोबर टूल्स असतील, इम्प्लिमेंट असतील, फार्म मशिनरी असतील, हे सगळं डेव्हलपमेंट आणि त्याचा यूज केला जातो ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अंतर. आणि हे सगळं जे हेल्पफुल आहे आपल्या ॲग्रोनॉमीच्या साठी, कशासाठी, क्रॉप मॅनेजमेंटसाठी. ॲग्रोनॉमीचे जे काही सॉईल असेल, वॉटर असेल आणि क्रॉप मॅनेजमेंट असेल, हे सगळ्याचं सगळंच असतं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये. त्यानंतर तुमचं ॲनिमल सायन्स अँड डेअरी सायन्स. ठीक आहे. मेनली कन्सर्न विथ ॲग्रोनॉमी फॉर द मॅनेजमेंट ऑफ द लाईफ स्टॉक मेंटेन ऑन फार्म, इन्क्लुडिंग देअर फीडिंग अँड केअर. आता बघा, जे काही लाईफ स्टॉक असतात त्यांचं मॅनेजमेंट करायचं म्हटल्यावर ॲग्रोनॉमीचा आणि त्याचा संबंध येणारच आहे. कारण की जे काही फॉडर क्रॉप असतात, फॉडर क्रॉप याचं मॅनेजमेंट आपण करतो. फॉडर क्रॉप म्हणजे आपली जे काही चारा पिकं आपण त्याला म्हणतो, चारा पिकं, ते कशासाठी उपयोगी असतात, लाईव्हस्टॉकसाठी. आणि लाईव्हस्टॉकचा जो वेस्ट असतो, ठीक आहे, वेस्टेज, कावडंक वगैरे, डंक आपण त्याला म्हणून, ते जे काय ते आपण काय करतो, सॉईलमध्ये टाकतो. म्हणजे असे इंटर रिलेटेड ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे याचा आणि ॲग्रोनॉमीचा सुद्धा चांगला जवळचा संबंध आहे. आपण काय बघतोय की रिलेशनशिप बघतोय, वेगवेगळे जे काही डिसिप्लिन असतील त्यांची रिलेशनशिप बघतोय ॲग्रोनॉमी सोबत. त्यानंतर बघा हॉर्टिकल्चर. ठीक आहे. त्यानंतर बघा हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरमध्ये काय आहे बघा, हॉर्टिकल्चर इज कन्सर्न विथ द व्हेजिटेबल, त्यानंतर फ्लॉवर अँड फ्रूट प्रोडक्शन. दिस क्रॉप कॅन बी इंट्रोड्यूस इन अ क्रॉपिंग सिस्टीम फॉर इन्क्रीजिंग द प्रॉफिट. ज्या काही क्रॉपिंग सिस्टीम असतात, आता वेगवेगळ्या क्रॉपिंग सिस्टीम आहे. ठीक आहे. मोनोक्रॉपिंग असते, मल्टिपल क्रॉपिंग असते. मल्टिपल क्रॉपिंगमध्ये बरेचसे प्रकार आहेत, त्याच्यावर आपण सेपरेट लेक्चर क्रॉपिंग सिस्टीमवर घेऊ. पण त्या क्रॉपिंग सिस्टीममध्ये, ठीक आहे, जे का आपण इंटरक्रॉपिंग करतो, इंटरक्रॉपिंगमध्ये जर का आपण काही व्हेजिटेबल क्रॉप असतील, फ्लॉवर क्रॉप असतील, ठीक आहे, फ्रूट क्रॉप असतील, हे जिथं जिथं सूट होतील त्या ठिकाणी जर इंटरक्रॉपिंगमध्ये घेतले, तर यामुळे काय होणार आहे, प्रॉफिट काय होणार आहे, तुमचा नेट प्रॉफिट इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. ॲग्रोनॉमीच्या क्रॉपमध्ये, ॲग्रोनॉमिकल क्रॉपमध्ये जर का असे व्हेजिटेबल क्रॉप, फ्लॉवर क्रॉप ॲज अ इंटरक्रॉप म्हणून घेतले, की जे सुटेबल असतील, ते सगळेच क्रॉप सुटेबल असतात असं नाही, पण जे काही सुटेबल असतील ते जर आपण घेतले, तर निश्चितच आपला काय होणार आहे, नेट प्रॉफिट जो आहे तो वाढणार आहे. ठीक आहे. कारण की फील्ड क्रॉपपेक्षा जे काही आपले हॉर्टिकल्चर क्रॉप असते त्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त होतो. त्यानंतर शेवटचं आहे आपलं की ॲग्रो फॉरेस्ट्री. ॲग्रो फॉरेस्ट्री कसं रिलेटेड करतं बघा. ॲग्रो फॉरेस्ट्री, फॉरेस्ट्री म्हणजे काय, की जे काही फॉरेस्टमधले क्रॉप असतील जे आपण लावू शकतो. ठीक आहे. म्हणजे चंदन असेल, साग असेल, जे काही परमिटेड क्रॉप असतील, बांबू असेल, हे आपण जे लावू शकतो. ठीक आहे. आणि त्याचं काय करू शकतो, त्यापासून उत्पन्न घेऊ शकतो. मेनली कन्सर्न विथ द सिलेक्शन ऑफ सुटेबल मल्टीपर्पज अँड इकॉनॉमिक ट्री स्पेसिस, हे जे आहे ते अंडर असतं ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या. ठीक आहे. तर हे ज्या होत्या त्या सगळ्या होत्या वेगवेगळ्या तुमच्या ब्रांचेस, आणि त्या कशा प्रकारे ॲग्रोनॉमी सोबत काय होतात, रिलेट करतात. तर ते सगळं आपण ज्या लेक्चरमध्ये
बघितलं. ठीक आहे. समजलं असेल अशी आशा करतो. काही जर चेंज करायचं असेल लँग्वेजमध्ये वगैरे किंवा काही चेंज करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता आणि समजलं असेल तर तसं कमेंट पण करू शकता. ठीक आहे. तुमच्या कमेंट खूप महत्त्वाच्या आहे. त्यानंतर हे जे लेक्चर आहे हेल्पफुल आहे आणि ते तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, ठीक आहे, तुमच्या कॉलेजचे फ्रेंड असतील त्यांना शेअर करू शकता. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही अशाच पद्धतीनं चालू राहण्यासाठी तुमचा प्रतिसाद जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तुम्ही जर प्रतिसाद दिला तरच ही लेक्चर सिरीज कंटिन्यू राहील. ठीक आहे. तुम्ही जर प्रतिसाद नाही दिला तर एक डिमोटिवेट झाल्यासारखं ते होतं. त्याच्यामुळे ती लेक्चर सिरीज तुम्ही जास्तीत जास्त बघा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आता हे खूप बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. त्याच्यामुळं ते मेहनत केव्हा चांगली वाटेल, की आपल्याला काहीतरी प्रतिसाद भेटतोय. ठीक आहे. तेव्हा ती चांगली वाटते. त्याच्यामुळं जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. ठीक आहे. थँक यू.